नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत सह्याद्रीमध्ये वसलेले प्रसिद्ध मंदिर म्हणजे भीमाशंकर, जे 12 ज्योतिर्लिंगमधून 6वा ज्योतिर्लिंग असा ओळखला जातो। पुणेपासून 110 किलोमीटर अंतरावर, मुंबई ते भीमाशंकर हे 196 किलोमीटर अंतरावर आहे। दर्शन झाल्यावर कोणकोणते ठिकाण फिरू शकतो आणि फिरण्यापासून जेवण आणि राहण्याची सुविधा पर्यंत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शिवपुराणामध्ये असे लिहिले आहे की शिवशंकर देवाने भीम नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून सर्व देवी देवतांनी शंकर भगवानला विनंती केली की या जागेवर शिवलिंगच्या रूपामध्ये स्थापित व्हावे आणि भीमाशंकर मंदिरामध्ये शिवलिंगला हात लावून दर्शन करण्याचे पुण्य प्राप्त होते आणि दर्शन करण्यासाठी 30 मिनिटं ते 1 तासाचा कालावधी लागतो। भीमाशंकर मंदिरामध्ये आरतीची वेळ ही सकाळी 12 वाजता आणि दुपारी 3 वाजता, नंतर सायंकाळी 7:30 वाजता होते। तिकडे दर्शन झाल्यानंतर थोड्या अंतरावर श्री गुरु गोरक्षनाथ देवाचे मंदिर आहे, तिकडे दर्शन करू शकता। दर्शन झाल्यावर भीमाशंकरच्या मार्केटमध्ये सर्व जागोजागी माव्याचे आव्याने बनवलेले प्रसाद दिसे, न विसरता नक्की घ्यावे। मार्केटमधून थोड्याच अंतरावर भीमा नदीचे उगम होते, ते पण विसरू नका पाहायला। भीमाशंकरच्या एंट्री गेटच्या समोर फॉरेस्ट डिपार्टमेंटचं गेट दिसेल, तिकडून 2 किलोमीटर चालत गेला तर हनुमान लेकला जाऊन भेट द्याल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे परमिशन घेऊन तुम्ही गेला तर बाईकवर पण जाऊ शकता। तुमचे 2 किलोमीटर ट्रेक वाचून जाईल। हनुमान लेकच्या समोर सुंदर असे एक हनुमान मंदिर आहे, त्याच्या पाठीमागून एक रस्ता जातो, तो थेट नागपणी पॉइंटला जातो। नागपणी पॉइंट थेट जंगलामधून ट्रेक करत जावं लागते, 20 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो आणि हे भीमाशंकरचा हायेस्ट पॉइंट आहे। नाग पॉइंट जाताना ट्रेक हे फुल्ली ॲडव्हेंचर आहे। भीमाशंकरच्या मंदिराच्या मेन गेटपासून ओन्ली 2 मिनिट्सच्या अंतरावर मुंबई पॉइंट आहे। भीमाशंकरच्या गेटपासून 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर बस स्टँड आहे, तर तुम्हाला पुणे मुंबईला बस भेटून जातील। भीमाशंकरमध्ये राहण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने MTDC भीमाशंकर रिसॉर्ट बनवले आहे। तुम्ही ग्रुपने फॅमिलीने येत असाल तर राहण्याची उत्तम सोय ही आहे। रिसॉर्ट भीमाशंकरपासून 10 किलोमीटर दुरीवर आहे। या रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंट पण आहे, ब्रेकफास्ट, लंच, डिनर पण भेटून जाईल, हे ऑप्शनल आहे। चला, दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे, बाहेर येतोय आम्ही। तर माझ्या ब्लॉगचा इथंच हे करतोय मी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तो व्हिडिओ दाखवत बसलो तर 20-30 मिनिटाचा व्हिडिओ होईल, 2 शॉर्टमध्ये दाखवतोय मी हा ब्लॉग।